तर हिंदी सक्तीचा जी.आर. काढण्याची हिम्मतच कशी झाली असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। हे सरकार मराठी विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। तर हिंदी सक्ती मागे घेतली तर आम्ही स्वागत करू असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय हिंदी सक्तीचा जी.आर. काढण्याची हिम्मतच कशी झाली असं सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। काहीच वेळापूर्वी हिंदी सक्ती विरोधात आझाद मैदानात उद्धव ठाकरे गट आणि इतर पक्षातील काही नेते हे चांगलेच आक्रमक झाले होते आणि त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी हा प्रश्न विचारलाय। पहिली गोष्ट म्हणजे हा जी.आर. काढण्याची हिम्मतच कशी झाली या सरकारची, गरजच काय पडली। आणि जे आम्ही सतत सांगतोय की हे सरकार महाराष्ट्र विरोधी आहे, मराठी विरोधी आहे, हे या जी.आर. मधूनच सिद्ध होतं। आता त्या सरकारमध्ये 3 लोक 3 वेगळ्या दिशेला चालत असतील तर ते आम्हाला माहीत नाही, पण मुख्य गोष्ट हीच आहे की पहिलीच्या विद्यार्थ्यांवर खरोखर तुम्ही तिसरी भाषा लादू शकणार का? राजकारण बाजूला ठेवा, भाषा बाजूला ठेवा, पण ते विद्यार्थ्यांवर किती तुम्ही भाषा लादत जाणार? यापूर्वी सुद्धा हा जो जी.आर. आला होता तो रद्द केला जाईल अशा पद्धतीच्या चर्चा सरकारामध्ये होत होत्या, पण प्रत्यक्षामध्ये जे काही त्याच्यानंतर जो शेवटचा जी.आर. आला त्याच्यामध्ये ती हिंदीची सक्ती दुसऱ्या मार्गाने लादली गेलेलीच आहे, त्यात काही बदल घडला नाही। त्यामुळे तो जेव्हा घडेल तेव्हा बघू। आणि अजितदादा जर म्हणत असतील तर त्यांचं स्वागत आहे। त्यांनी त्यांचे 2 सहकारी पक्ष आहेत त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सांगावं, आणि जर तो सक्ती मागे घेतली गेली तर आम्ही त्याचं नक्की स्वागत करू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।